प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर दुबईला पळाल्याची माहिती। पटियाला कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार। मोठ्या वादानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावर येण्याची शक्यता। नागपूर जिल्हा परिषदेच्या 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। अनिल देशमुखांनाही निमंत्रण। महाराष्ट्रात 13 वर्षात सिंचन क्षेत्रात फक्त 2% वाढ। केंद्र सरकारच्या अहवालातील आकडेवारी समोर। सिंचन क्षेत्रात शेवटच्या 3 राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक। मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडेही तुच्छतेनं पाहिलं जातं। राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। मनोज जरांगे आज पुणे कोर्टात हजर राहणार। 2013 मध्ये नाट्य निर्मात्याच्या फसवणुकी प्रकरणी जरांगेंवर अटक वॉरंट। साताऱ्यातील कास पठाराजवळ भीषण अपघात। स्कॉर्पिओ गाडी 500 फूट दरीत कोसळली। गाडीत 7 जण असल्याची माहिती। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला। संभाजीराजेंबाबतच्या विधानामुळे कार्यकर्ते आक्रमक। तुम्ही रक्ताचे तर आम्ही विचारांचे वारसदार, आव्हाडांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचं उद्घाटन। इम्तियाज जलील यांना भेट देणार का याकडे लक्ष। विरारमध्ये हिट अँड रन प्रकरणात प्राध्यापिका आत्मजा कासट यांचा मृत्यू। आरोपी शुभम पाटील दारूच्या नशेत असल्याची माहिती। आरोपीला अटक। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू। एनडीआरएफ कडून अजूनही बचाव कार्य सुरू। अनेक जण बेपत्ता।